नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी लोणचं करत आहे। तर मी असे फोडून आणलेले आहे मंडीतून। तर त्यांना स्वच्छ करून घेते, त्यामधले कोय काढत आहे आणि रात्रभर मी फॅन खाली मोकळे करून सुकण्यासाठी सोडलेले आहे। तर बघू शकता, तर हे कलंजी आहे, मोहरी आहे, ह्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, आलसी आहे, कारला आहे, मेथी आहे, बडीशोप, हिंग, हिरवी इलायची, दालचिनी, ते लवंग, मिरे, दगडफूल, हळद, लोणचं मसाला, मीठ, सूर्यफूल तेल। तर आता मी आलसीला मिक्सरमधून काढून घेणार आहे। त्यामध्ये मी खडा मसालाही टाकलेला आहे, इलायची, दगडफूल हे सगळं टाकून देते आणि बडीशोप पण त्यात टाकून मिक्सरमधून काढून घेते। असं जास्त बारीक करायचं नाही। त्यानंतर मी कारलंही मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि ते पण मी मिक्सरमधून बारीक करून काढून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि सगळं मग नंतर मिक्स करून घेते। हे कलंजी आहे आणि मोहरी पण काढून घेत आहे मिक्सरमधून। आणि त्यानंतर मग मी ह्या मिरच्या पण मी घरच्याच मिरच्या काढून घेतलेल्या आहे मिक्सरमधून। तर हे सर्व मी मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे। आणि नंतर मग मी हळद पण त्यात मिक्स करत आहे। तर ही मी 100 ग्रामच्या वरती हळद आहे, अर्धी पुडी मी ठेवून दिलेली आहे। आणि हा लोणची मसाला आहे आणि 1 मिठाची सवती पुडी, तर त्यातली मी अर्धी टाकलेली आहे, अर्धी ठेवून दिलेली आहे, बघू शकता। एवढी अर्धी पुडी मी टाकली। तर आता हे पूर्ण मी मिक्स करून घेत आहे। हळद, मसाला, मीठ सगळं एकजीव करून घेत आहे सगळीकडे। मग ते लोणचेला चांगलं मीठ वगैरे मिश्रण व्यवस्थित करून घ्यावं लागतं। आणि नंतर मग तेल गरम करायला मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी सूर्यफूल तेल 1 लिटर मी गरम केलेलं आहे। तर तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि मग थंड झाल्यानंतर यामध्ये मी मेथी टाकत आहे, मेथीचे दाणे। तर तेल खूप कोमट होतं तेव्हा टाकलं आणि हालिंग पण थोडंसं टाकलेलं आहे। त्याला पूर्ण हलवून घेत आहे आणि त्यामध्येच मी लसूण पण टाकून देत आहे। तर तेल जास्त गरम नाही आहे, जास्त थंड पण नाही आहे। तर सर्व मिक्स केलेला मसाला मी यामध्ये टाकून तेलामध्ये सर्व मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर मी लोणचेमध्ये लावून मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। अशा प्रकारे पूर्ण मी एकजीव करून पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। तर माझी लोणचीची रेसिपी आवडली तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा माझं काही चुकलं असेल तर, कारण की मी हे फर्स्ट टाईम लोणचं बनवलेलं आहे। थँक्स फॉर वॉचिंग।